आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भूदान यज्ञ मंडळ गठीत करण्याचा निर्णय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। आचार्य विनोबा भावे यांनी 18 एप्रिल 1951 रोजी सुरू केलेल्या भूदान चळवळी अंतर्गत ही संस्था स्थापन केली होती। खामगावातील टिळक राष्ट्रीय विद्यालयातील रमेश दाणेंची अध्यक्षपदी निवड। रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा एकदा वर्णी। अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्यामुळे शरद पवार यांची बिनविरोध निवड। तर 2026 ते 2029 या 3 वर्षांच्या कालावधीसाठी शरद पवार राहणार अध्यक्ष। पुण्यातल्या तरुणाला अचानक भेटला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर। रस्त्यावर गाडी चालवताना हेल्मेट नसल्याची विचारणा करताना सचिन तेंडुलकरांचा हा व्हिडिओ व्हायरल। मुंबई गोवा महामार्गावरील कासारडेमधील पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं हायवे प्राधिकरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह। दरम्यान महामार्गावरील पुलाचा स्लॅब कोसळला। सध्या अवकाळी पाऊस आणि इतर काही कारणांमुळे शेतकरी संकटात आहेत। तर काय नेमक्या घडामोडी घडतात शेतकऱ्यांसंदर्भात पाहूयात। साताऱ्यातील उंबरज जवळ पुणे बंगळुरू महामार्गाला नदीचं स्वरूप। पावसामुळे महामार्गावर 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। जिल्ह्यातील अनेक गावांना अवकाळी पावसानं झोडपलं। रत्नागिरीच्या नाणेज गावातील नागरिकांच्या घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलं। मिर्या नागपूर महामार्गाच्या ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभाराचा नाणेज गावाला फटका। तर घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान। गोंदियात ऐन कापणीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपीट। धान मका पिकांना धोका वाढल्यानं शेतकरी चिंतेत। पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याचीही भीती। अमरावतीच्या अंजनगाव बारी या गावामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट। कांदा गहू केळी आणि संत्रा बागांना याचा मोठा फटका। नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसाची हजेरी। संगमेश्वर बाजारपेठ परिसरातील रस्ते नाले पावसानं तुडुंब। सततच्या पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका। महाबळेश्वरमध्ये रिमझिम पाऊस तर मे महिन्याच्या उकाड्यामध्ये पर्यटकांना काहीसा दिलासा। महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सध्या अवकाळी पावसाची हजेरी। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा। हवेतही गारवा निर्माण।